मागील अध्यायामध्ये कलकत्त्याहून आलेल्या भक्ताला श्री स्वामींनी स्वतःविषयी सांगितलेली माहिती तसेच त्यांच्या मंगळवेढ्यातील वास्तव्याचे वृत्त आले. आता या अध्यायामध्ये श्री स्वामीच्या अक्कलकोट गमनाविषयीचा वृत्तांत दिलेला आहे. मंगळवेढ्याहून पंढरपूर, बेगमपूर, मोहोळ मार्गे श्री स्वामी सोलापुरात दाखल झाले. तिथे भक्त चिंतोपंत टोळ यांच्या समवेत श्री स्वामी अक्कलकोट येथे जाण्यास निघाले. मात्र काही कामानिमित्त टोळ यांना अर्ध्या वाटेत माघारी परतावे लागल्यामुळे श्री स्वामी एकटेच अक्कलकोटच्या दिशेने रवाना झाले. अक्कलकोट येथे येताच क्षणी त्यांनी सर्वप्रथम एका थट्टेखोर आयुधाला चमत्कार दाखवला आणि पुढे चोळप्पा यांच्याकडे आपला मुक्काम ठेवला. केवळ पूर्ण पुण्याईच्या योगाने चोळप्पांच्या घरी श्री स्वामी रूपी कृपाधन चालत आले. कोणत्याही प्रकारचे योग्यतत्व नसूनही केवळ भक्तिबळाचे सामर्थ्य बाळगणाऱ्या चोळप्पावर श्री स्वामींनी अपार माया आणि कृपा केली. त्यांच्या घरात वास्तव्य करणाऱ्या श्री स्वामीची कीर्ती जेव्हा अक्कलकोटच्या राजसभाच्या कानी पोचली तेव्हा त्यांचे दर्शन कसे घडेल या उत्सुकतेमध्ये ते असताना श्री स्वामी राजवाड्यात अवतीर्ण झाले. साक्षात श्री स्वामीरायांना समोर उभे पाहून राज्यसभेतील समस्त जन चकित झाले. राजेसाहेब सिंहासनावरून खाली उतरले आणि धावत जाऊन श्री स्वामीचरणांना मिठी घालते झाले. भक्तासाठी सगुण साकार झालेल्या निराकार निर्गुण श्री स्वामीच्या चरणपादुका मस्तकावर धरून श्री विष्णूही ब्रह्मानंदात मग्न होता. तिथे राजाचे कौतुक ते काय!